जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या 5वी स्कॉलरशिपच्या सीरीजमधील पुढचा व्हिडिओ बघत आहोत। तर यामध्ये आपण पाहणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 मधील पहिले 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत। तर इथून पुढे प्रश्न क्रमांक 11 इथून पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर जरा जास्त वेळ न घालवता आपण प्रश्न क्रमांक 11 सुरुवात करत आहोत। पहा, हा जो 11वा प्रश्न आहे तो 2018च्या इथे पहा 2018च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे। ठीक आहे, मग 2018च्या परीक्षेत हा प्रश्न आला होता, याचा अर्थ की अशा पद्धतीचे प्रश्न अजूनही आपल्या 2024च्या परीक्षेमध्ये येऊ शकतात। त्यामुळे या पद्धतीच्या प्रश्नाचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे। तर पहा, यामध्ये प्रश्नामध्ये काय सांगितलं जातं की पुढील संख्यामालेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील। आता बघा, खालीच अंक दिलेले आहेत, संख्या दिलेल्या आहेत, तर या संख्यांमधील अंकांच्या स्थानांची आपल्याला अदलाबदल करून घ्यायची। तर चला सुरुवातीला आपण याची अदलाबदल करून घेऊया। इथे पहा आहे 31, मग याची अदलाबदल केल्यानंतर ही संख्या बनणार आहे 13। ठीक आहे, किती संख्या बनणार आहे पहा, ही संख्या बनली सुरुवातीची, ही झाली 13। यानंतर पहा 59, त्याची अदलाबदल केली, हा झाला 95। त्यानंतर आहे 35, याची अदलाबदल केल्यानंतर हा होईल 53, ही अंक होईल 53। त्यानंतरची संख्या 19, तर त्याची अदलाबदल केल्यानंतर बनणार आहे 91। त्यानंतर 17, अंकांची अदलाबदल केल्यानंतर 71। 34, अंकांची अदलाबदल केल्यानंतर होईल 34 आहे, तर ह्याची होईल 43। त्यानंतर 16, तर याची अदलाबदल केल्यानंतर होणार आहे 61। त्यानंतर 89, अंकांची अदलाबदल करून होते 98 आणि 74, ज्याची अंकाची अदलाबदल केल्यानंतर होणार आहे 47। आता हे अंकांची अदलाबदल करून आपण संख्या लिहिलेल्या आहेत। तर यामध्ये आता ह्या लिहिलेल्या संख्यांमध्ये आपल्याला किती मूळ संख्या तयार होणार आहेत हे सांगायच्यात। तर बघा, आता 13 ही मूळ संख्या आहे, तर आहे बरोबर। 95 ही मूळ संख्या आहे का? नाही। मूळ संख्या म्हणजे अशी संख्या असते की जिला फक्त आणि फक्त तीच संख्या आणि 1 या दोनच संख्येने भाग जातो। तर 95च्या एकक स्थानी 5 आहे, त्यामुळे याला 5 ने भाग जातो। त्यानंतर पहा 53 ही एक मूळ संख्या आहे। त्यानंतर आहे 71 ही एक मूळ संख्या आहे। 43 ही देखील मूळ संख्या आहे। 61 देखील मूळ संख्या आहे। 98 नाही आणि 47 ही देखील एक मूळ संख्या आहे। बघा आता किती मूळ संख्या झाल्या, 1 2 3 4 5 आणि 6 किती मूळ संख्या झालेल्या आहेत, 6। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे। चला पुढचा प्रश्न घेऊया, अतिशय सोपे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 12, वरील अंक मालिकेत किती अंकांच्या लगत मागे व पुढे असलेले 2 अंक समान आहेत। आता पहा, मागे आणि पुढे किती अंक समान आहेत, 2 अंक समान आहेत। म्हणजे आता पहा, उदाहरणार्थ आता ही जर संख्या आपण 9 घेतली, ठीक आहे, 9च्या मागे 5 आहे, इकडे 8 आहे, समान आहे का, सेम आहे का, नाही। ठीक आहे, आता पहा 6 ही संख्या घेऊ आपण, ही 3 संख्या बघा, 6 मागे 8 आहे, पुढे 8 आहे, बरोबर। मग ते सांगितले आपल्याला वरील अंकमालेत किती अंकांच्या लगत मागे व पुढे असलेले दोन्ही अंक कसे आहेत, समान आहेत। तर ही एक जोडी झाली, म्हणजे किती, एक संख्या सापडली 6, जिच्या मागे पण 8 आहे आणि पुढे पण 8 आहे। ठीक आहे, चला आणखीन बघा दुसरी कोणती सापडते हे बघा, लक्ष करा, निरीक्षण करा थोडंसं। 2 9 2 पहा, 9च्या मागे पण 2 आहे आणि पुढे पण 2 आहे, म्हणजे आणखीन एक आपल्याला संख्या सापडलेली आहे। यानंतर पहा ही संख्या 6, त्याच्या बघा मागे 5 आहे आणि पुढे देखील 5 आहे। ठीक आहे, आता पहा इथून लक्ष करा, मी वरून रेष ओढणार आहे। 6 इथली 6 संख्या ही जिच्या मागे पण 5 आहे आणि पुढे पण 5 आहे, बरोबर। म्हणजे बघा आपल्याला किती संख्या सापडल्या आहेत, 1 2 3 आणि 1 4 अशा किती संख्या सापडल्या आहेत, 4 संख्या। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। चला पुढे बघूया, प्रश्न क्रमांक 13 हे आपण इरेज करू म्हणजे तुम्हाला प्रश्न पण व्यवस्थित दिसेल। चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13, 2 4 6 यातील प्रत्येक अंक वापरून व 4 हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 4 अंकी संख्यांची बेरीज किती। संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, 2 4 6 ह्या 3 संख्या आहेत।
तर या तीनही संख्या वापरून व 4 हा अंक डबल वापरायचा आहे. ठीक आहे, 4 हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या. चला आता सर्वात मोठी संख्या जर तयार करायची असेल, एक रूल आहे, जेव्हा नंबर्स दिले जातात तर त्यापासून जेव्हा आपल्याला संख्या तयार करायची असते, जेव्हा मोठी संख्या तयार करायची असते त्यावेळी सुरुवातीला 6 म्हणजे मोठा अंक घेतला जातो. ठीक आहे, चला 6 घेऊया. आता आपण परत एक 6 घेतलं असतं, परंतु आपल्याला ही 6 हा अंक एकदाच घ्यायचा आहे. डबल अंक फक्त कोणता घ्यायचा आहे, जो इथे सांगितला आहे 4. तो अंक काय करायचा आहे, फक्त डबल घ्यायचा आहे. बाकीचे जे अंक आहेत ते फक्त एकदा घ्यायचे आहेत. चला 6 घेतला. त्यानंतर जेव्हा मोठी संख्या बनवतो तेव्हा संख्यांचा क्रम लावताना तो उतरता क्रम लावायचा असतो. आता 6 घेतला. 6 नंतर त्यापेक्षा थोडीशी लहान असलेली संख्या 4. 4 आपल्याला डबल वापरायचा आहे, त्यामुळे 2दा 4 घेतला आणि त्यानंतर येईल 2. आता ही संख्या कशी झालेली आहे, या ठिकाणी मोठी संख्या बनलेली आहे. आता पहा, यानंतर लहान संख्या बघूया आपण. यापासून बनणारी आता लहान संख्येचा एक रूल आहे की लहान संख्या बनवत असताना घेताना सुरुवातीचा नंबर हा लहान घ्यायचा असतो. त्यापासून बनणारी संख्या लहान संख्या बनते. मग यानंतर घ्यायचा आहे यापेक्षा 2पेक्षा थोडीशी मोठी असलेली संख्या घ्या, ती आहे 4. त्यानंतर 4 हा अंक डबल घ्यायचा आहे, त्यामुळे परत एकदा 4 घेतलं आणि जी मोठी संख्या असते ती सर्वात शेवटी घ्यायची, म्हणजे ही बनणारी संख्या काय बनते, लहान बनते. ठीक आहे, लहान संख्या बनते. त्यानंतर आता सांगितलं की बेरीज विचारलं आहे. जी संख्या बनते तर त्यांची आपल्याला बेरीज या ठिकाणी करायची आहे. तर चला बेरीज करूया. 6 आणि 2 8, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8 आणि 6 आणि 2 8. पहा, बेरीज करून संख्या काय बनत आहे, 8888. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. समजलंच असेल सर्वांना, अतिशय सोपं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 14. या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा प्रयत्न करूया, म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओ आपण नेक्स्ट टॉपिकवर सुरुवात करू शकतो. ठीक आहे, चला त्यामुळे आपण थोडंसं फास्ट जाऊया इथे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. 2 4 1 2 1 4 2 येथे एक अंकमालिका दिलेली आहे आणि या अंकमालिकेमध्ये विचारलं आहे की 4च्या लगत 1 हा अंक आहे पण 4च्या लगत 2 हा अंक नाही, असे किती वेळा झाले आहे. पहा, 4च्या लगत 1 आहे परंतु 2 नको आहे, असं पाहिजे. ठीक आहे, तर आता बघा इथे पहा, 4च्या इथे 2 आहे, इथे 1 आहे, हे जमणार आहे का आपल्याला, नाही जमणार. इथे 4 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, हे जमणार आहे का, नाही जमणार आहे. आता पहा, हा जो 4 अंक आहे या ठिकाणी, तर याच्या मागे पण 1 आहे, पुढे पण 1 आहे, म्हणजे लगत 1 हा अंक आहे पण 2 नसायला पाहिजे, म्हणून हा पर्याय येतोय ना. 2 नसायला पाहिजे, मग 1 असला तरी चालतो. तिथे थोडी म्हटलंय की 1 नसावा, 2 नसावा म्हटलंय, त्यामुळं ही जोडी आपल्याला जमणार आहे. ठीक आहे, हा 4 अंक जमतोय. इथे पहा, हा 4 अंक बघा, ह्या 4च्या मागे 1 आहे, पुढे 4 आहे, म्हणजे लगत 2 नाही आहे ना, त्यामुळे ही पण जोडी आपल्याला जमते. ठीक आहे, आता पहा, हा 4 आहे इथला. आता या 4च्या जवळ 1 आहे का, 1 हा अंक असायलाच पाहिजे असं म्हटले ना, पण इथे 1 अंक आहे का, नाही, परंतु 2 आहे, त्यामुळे ही जोडी जमणार नाही. मग असे पहा, परत एकदा असे आपल्याला किती 4 सापडतात बघा. 1 हा झाला 4 बरोबर, जिच्या मागे 1 आहे, पुढे 1 आहे, आणि हा 4 झाला जिच्या लगत 1 आहे आणि 2 नाही. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. किती 4 सापडले असे, 2 4. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. आता पहा, यामध्ये रोमन संख्या दिलेल्या आहेत, तर तुम्हाला किमान 50पर्यंत तरी रोमन संख्या पाठ असायला हव्यात. 100पर्यंत असतील तर अतिशय उत्तम आहे, परंतु किमान 50पर्यंत तरी रोमन संख्या पाठ करून ठेवा. चला यामध्ये बघू रोमन संख्येवर कोणता प्रश्न विचारलेला आहे. वरील रोमन अंकमालेत लगतच्या अंकांची बेरीज 10 आहे, असे किती वेळा झाले आहे. आता पहा, जेव्हा असं विचारलंय त्यावेळी हे जे रोमन अंक दिलेले आहेत त्यांना सुरुवातीला यांना आता हे व्ही लिहिले, म्हणजे हा आहे 5, म्हणजे व्हीला कोणता अंक आहे हे आपल्याला जमलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये हे आलं पाहिजे, तेव्हाच त्यांची बेरीज आपण करू शकतो. तर चला आता या ठिकाणी आपण काय करून घेऊया की हे जे रोमन अंक आहे तर कोणत्या
दोन लगतच्या रोमन अंकांची बेरीज 10 येणार आहे ते आपण बघणार आहोत. चला बघूया. पहिला आहे व्ही. व्ही म्हणजे या ठिकाणी असतं 5. ठीक आहे. यानंतर हे आहे 9 आणि हे आहे 1. तर 5 आणि 9 यांची बेरीज 10 येणार आहे का? नाही. त्यामुळं हे बरोबर नाही आहे. आता पहा 9 आणि 1 ह्यांची बेरीज किती येणार आहे? 10. बरोबर. 1 सापडला आपल्याला. आता इथे आहे, हे आहे 7, हे 3. बघा आता 7 आणि 3 किती होणार आहे तुम्हीच सांगा मला. 7 आणि 3 10, म्हणजे इथे पण बेरीज 10 होणार आहे. पुढे बघा, हे आहे 8 आणि हे 2. 8 आणि 2 10. बरोबर. यांची पण बेरीज काय होणार आहे? 10. यानंतर पहा हे आहे 4, हे आहे 10. यांची बेरीज होईल का? नाही. पण मागे बघा, हे आहे 6 आणि हे 4. 6 आणि 4 10. चला 4 जोड्या तर आतापर्यंत सापडल्याच आहेत. आता हे 10 आणि 1 11. चला हे आहे 8. 8 आणि 2 10, म्हणजे ही पण जोडी 10 येणार आहे ज्यांची बेरीज. त्यानंतर हे आहे 9 आणि इकडचे 2 11 होतील, त्यामुळे हे पण नाही येणार. आता पुढे बघा, हे आहे 7 आणि हे 3. 7 आणि 3 10, म्हणजेच एकूण किती जोड्या झाल्यात? 1 2 3 4 5 6 अशा 6 जोड्या आहेत ज्यांची बेरीज 10 येणार आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढे बघा. एक संख्या मालिका दिलेली आहे, तर एकाड एक स्थानांवरील संख्या निवडून 2 मालिका करा आणि या प्रत्येक मालिकेतील संख्यांची बेरीज केल्यास 2 बेरजांमध्ये किती फरक येतो ते बघा. आता एकाड एक करायचे आपल्याला. ठीक आहे. चला एकाड एक आपण करूया. 9 2 3 8 7. पुढं नाही आहे. चला ही एक अंकमालिका बनली. 9 2 3 8 आणि 7चे. यानंतरची बनवूया 5 6. चला आपण याला वेगळा कलर घेऊ, म्हणजे तुम्हाला 2 संख्या मालिका वेगळ्या दिसतील. 5 6 0 1 4 ही एक दुसरी संख्या मालिका बनलेली आहे. मग आता सांगितलंय काय की प्रत्येकाची काय करायचं आहे? वेगळी सेपरेट बेरीज करायची. चला आता पहिली बेरीज करूया. 9 आणि 2. 9 आणि 2 11. 11 आणि 3 14. 14 आणि 8 22. 22 आणि 7 किती होणार आहेत? 29. पहिल्या अंकमालिकेची बेरीज झालेली 29. दुसरी अंकमालिका बघा. 6 आणि 5 11. 11 आणि 0 0 11. 11 आणि 1 12. 12 आणि 4 16. आता सांगितलंय काय की या दोन्ही बेरजांमध्ये फरक किती? हा 29, ही आहे 16. किती फरक येणार आहे? 9 मधून 6 गेले 3, 2 मधून 1 गेला 1. किती फरक येणार आहे? फरक आहे 13. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. समजलंच असेल. अतिशय सोपं आहे. काही नाही, संख्या मालिका फक्त बनवायची होती या ठिकाणी. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 17. पुढील संख्या मालिकेतील सलग 2 अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे असे किती वेळा झाले आहे? पहिल्यांदा संख्या मालिका बघा आणि या मालिकेमधील सलग 2 अंकांची बेरीज वर्ग संख्या असायला पाहिजे. चला थोडं अजून मोठं करूया, म्हणजे बेरीज करून दिसायला पण व्यवस्थित दिसेल आणि समजेल पण पटकन. ठीक आहे. 9 आणि 6 किती? पटपट सांगायचं आता. ठीक आहे. 9 आणि 6 15. काय होणार आहे? 9 आणि 6 15. मग 15 ही वर्गसंख्या आहे का? नाही. त्यामुळे ह्या 2 सलग संख्या तर कॅन्सल झालेल्या आहेत. त्यानंतर बघा 6 आणि 2 12. ही पण वर्गसंख्या नाही. 7 आणि 2 9. बरोबर. आणि 9 ही काय आहे? वर्गसंख्या. 3 चा वर्ग 9. 7 आणि 3 10, म्हणून ही पण नाही. त्यानंतर 3 आणि 1 4. ही पण वर्गसंख्या आहे. ठीक आहे. ही एक जोडी सापडली आपल्याला. त्यानंतर पहा 0 आणि 4 4. ही पण एक वर्गसंख्या आहे. ठीक आहे. किती 2 असे किती वेळा झाले ते आपण इथे लिहिणार आहोत. आता ह्या 3 वेळा तर झालेला आहे, म्हणजे 3 वर्गसंख्या आपल्या आल्या, म्हणजे 3 वेळा झाल्या. ठीक आहे. 4 आणि 1 5 जी वर्गसंख्या नाही. 6 आणि 1 7 ही पण वर्गसंख्या नाही. 6 आणि 3 9. चला आणखीन एक वर्गसंख्या सापडली. 6 आणि 3 9. 9 आणि 3 12. 12 पण वर्गसंख्या नाही. बघा 9 आणि 7 16. 16 वर्गसंख्या आहे ना. 4 चा वर्ग 16. 7 आणि 2 9. परत एक आलेली आहे वर्गसंख्या. 8 आणि 2 10 वर्गसंख्या नाही. 7 आणि 8 15 वर्गसंख्या नाही. 7 आणि 9 परत एकदा आलेला आहे. 7 आणि 9 किती?
16 ही वर्गसंख्या आहे. पुढे 9 आणि 1 10, 10 वर्गसंख्या नाही. 3 आणि 1 4, आणखीन एक आलं बघा, 3 आणि 1 4. 6 आणि 3 9, परत एक वर्गसंख्या आलेली आहे. 6 आणि 5 11, जी वर्गसंख्या नाही. 5 आणि 3 8, 8 पण वर्गसंख्या नाही. 4 आणि 3 7, ही पण वर्गसंख्या नाही. आता बघा 5 आणि 4 9, अजून एक वर्गसंख्या आली. किती झाले बघा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती आलेले आहेत? 10. पर्याय क्रमांक 2 दिसतं या ठिकाणी बघा. क्लिअर करू आपण म्हणजे दिसेल. पर्याय क्रमांक 2 जे 10 ऑप्शन दिलेला आहे ते याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18. एक अंकमालिका दिलेली आहे आणि या अंकमालिकेमध्ये सांगितलेलं आहे की डावीकडून तिसरा अंक. चला, डावी बाजू म्हणजे इकडची असते, लक्षात ठेवा. उजवी बाजू म्हणजे इकडची. डावीकडून तिसरा अंक मोजा. 1 2 3. डावीकडून तिसरा अंक आहे 2 व उजवीकडून 6वा अंक 1 2 3 4 5 6. उजवीकडून 6वा अंक आहे 5. यांची बेरीज केल्यास पहा, यांची बेरीज केल्यास उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवते? चला बेरीज करा. 5 आणि 2 7. याची बेरीज काय झालेली आहे? 7. मग आता 7 अंक तर इथे आहे. मग ह्या मालिकेतील अंकाचे स्थान बघा कुठून आहे? उजवीकडून जर पाहिलं तर उजवीकडून 1 2 3. उजवीकडून कितवा आहे? तिसरा. ठीक आहे, उजवीकडून तिसरा. पर्याय तर दिलेला आहे, पण जर हा पर्याय नसला असता तर काय केलं असतं? मग डावीकडून मोजलं असतं. चला डावीकडून पण एकदा बघूया. डावीकडून 7 अंक कितवा येतो बघूया. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा. उजवीकडून तो नंबर पाहिजे 8वा. म्हणजे इथे चौथा आहे त्या ठिकाणी 8वा असता तर हे उत्तर बरोबर आलं असतं. परंतु आता दिलेलं आहे उजवीकडून तिसरा, म्हणून हे पर्याय बरोबर आहे. आणि डावीकडून, सॉरी हे उजवीकडून आहे, डावीकडून कितवा आहे तो? 8वा. त्यामुळे इथे जे डावीकडून 7वा दिले तिथे 8वा असायला पाहिजे होतं, तर हे उत्तर पण बरोबर आलं असतं. चला, उजवीकडून तिसरा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 19. अतिशय सोपे प्रश्न आहेत. 19 मध्ये पण सेम अंकमालिका दिलेली आहे. याच व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रश्न आपण पूर्ण करून घेऊया, म्हणजे एक टॉपिकच आपला इथे संपून जाईल. कोणता अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे? तर सोपं आहे. मोजा तुम्ही कोणता अंक सर्वाधिक वेळेला आलेला आहे. सुरुवातीला काय करा, ऑप्शनवरून जाऊ आपण. ऑप्शन 1 बघूया. 1 किती वेळा आलाय बघू. 1 2 3 4. 1 हा अंक 4 वेळा आलाय. चला लक्षात ठेवा. 0 बघूया. 1 2 3. 0 तर 3च वेळा आले, म्हणजे 0 हे आपला आन्सर बरोबर येणार नाही. आता 3 हा अंक बघूया. 1 2 3 4 5. आता 1 ऑप्शन येणार आहे का? नाही, कारण 3 हा अंक 5 वेळा आलेला आहे. आता एकच राहिलेला आहे. 2 बघूया आपण किती वेळा आलाय. 1 आणि 2. 2 हा अंक 2च वेळा आलाय. म्हणजेच 3 हा अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे, जो की 5 वेळा आलाय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असणार. वरीलपैकी किती संख्यांमधील अंकांची बेरीज त्रिकोणी संख्या आहे? आपला त्रिकोणी संख्येवरचा स्पेशल व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतःच हा प्रश्न तर सोडवायचा आहे. चला, तुमच्यासाठी हा असणार आहे होमवर्क, कारण त्रिकोणी संख्येचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न 1 मिनिटाच्या आत सोडवता येणार आहे. ठीक आहे, चला आपण हा स्किप करूया. होमवर्कसाठी तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः हा प्रश्न सोडवायचा आहे. चला, प्रश्न क्रमांक 21. वरील अंकमालेतील उजवीकडून 8व्या अंकांचा वर्ग आणि डावीकडून 5व्या अंकाचा वर्ग यांची बेरीज किती येईल? आता उजवीकडून आणि डावीकडून आपण मागच्या प्रश्नात बघितलंच आहे. इकडून असतं ते डावीकडून आणि इकडं असतं ते उजवीकडून. मग उजवीकडून 8व्या अंकाचा वर्ग 1 2 3 4 5 6 7 8. 8वा अंक आहे 3 आणि 3चा वर्ग होतो 9. आणि डावीकडून 5व्या अंकाचा वर्ग 1 2 3 4 5. 5वा अंक पण 9च आहे. दोन्हींचा वर्ग, सॉरी 3 आहे तर त्याचा वर्ग काय होणार आहे? 9च. अंकांचा वर्ग यांची बेरीज किती येईल? 9 अधिक 9 किती? 18. किती? 18. पर्याय क्रमांक 1. चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 22. वरील अंकमालेतील डावीकडून 6व्या अंकाचा वर्ग व उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग यातील फरक किती येईल? चला, हे तेच आहे, परंतु इथे बघा हा 2020च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत प्रश्न विचारला गेला आहे.
आणि हे प्रश्न आपण ह्या पद्धतीने सोडून बघतच आहोत. हा देखील तुम्ही होमवर्क घ्या आणि हा पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपा आहे, येणारच आहे तुम्हाला. या अंकमालेतील समस्थानावरील सर्वात मोठा अंक आणि विषम स्थानावरील सर्वात लहान अंक यांची बेरीज किती? आता पहा, हा एकदा सोडून दाखवते, कारण यामध्ये थोडासा वेगळा प्रश्न आहे. हा समस्थान आणि विषम स्थान असा थोडा विचारला आहे, त्यामुळे आपण हा सोडून दाखवणार आहोत. आता पहा, सुरुवातीला आपण घेऊया समस्थानावरील अंक. समस्थानावरील अंक म्हणजे असतात जे, आता हे दुसरा स्थान आहे म्हणून हा समस्थानावरील अंक झाला. हा पण दुसरा आहे समस्थानावरील, हा एक समस्थानावरील अंक आणि हा एक. बघा, समस्थानावरील अंक मी काळ्या पेननी तिथे राईट केलेले आहेत. आता विषम स्थानावरील जे अंक आहेत त्याला राईट करते. 7, 2, 5, 0 आणि 6 हे झाले विषम स्थानावरील अंक. पहा, आता समस्थानावरील अंक आणि विषम स्थानावरील अंक दोन्हीही आपण वेगळे काढलेले आहेत. मग आता समस्थानावरील जे अंक आहेत तर त्या अंकांमध्ये सर्वात मोठा विचारलाय ना, समस्थानावरील मोठा अंक. चला, मोठा अंक कोणता आहे समस्थानावर? 9, बरोबर. समस्थानावरील मोठा अंक आहे 9. आणि विषम स्थानावरील लहान अंक विचारलाय. विषम स्थानावर लहान अंक आहे 0. 9 आणि 0 दोन्ही अंक सापडले. आता विचारले यांची बेरीज. 9 आणि 0 किती? 9. पर्याय क्रमांक 4. सोपं आहे, बरोबर. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 24. पहा, 2च प्रश्न आता राहिलेले आहेत. 24 आणि 25 या ठिकाणी हा स्वाध्याय 1.2 आपला इथे संपणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच आपण स्वाध्याय 1.3 बघूया. चला आता बघूया. अंकानंतर या संख्येमालेतील सम अंकानंतर लगत सम अंक आणि सम अंकापूर्वी लगत विषम अंक असे किती वेळा झाले आहे? पहा, थोडंसं किचकट आहे, सोपं आहे पण थोडं किचकट दिलेलं आहे. 2019च्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे. तर आता इथे पहा, विचारलेलं आहे ते जे विचारले ना ते थोडंसं अगोदर लक्षपूर्वक तुम्ही ते वाचून घ्यायचे आणि अंकमालिका वाचताना ते थोडंसं काळजीपूर्वकच बघायचे. लगत काय असला पाहिजे? सम अंक. सम अंकानंतर लगत सम पाहिजे. समनंतर समच पाहिजे. कुठे? नंतर पाहिजे. आणि पूर्वी काय पाहिजे? विषम अंक. आता कोणत्याही चालणार आहे का? नाही. सम अंकानंतर लगत सम. आता 7 तर सम नाही, त्यामुळे त्याच्या मागे तर काही नाही आहे. आता पहा, 8 हा अंक आपण पकडूया. 8 नंतर लगत समसंख्या आहे का? नाही, त्यामुळे हा विषय इथेच मिटला. कारण काय पाहिजे? त्याच्यानंतरची जो अंक आहे तो कसा पाहिजे? सम. आता बघूया 3. 3च्या नंतर लगत सम आहे, परंतु पूर्वी कोणतं? आता 3 ही समसंख्या नाही, त्यामुळे 3 घेण्याची गरजच नाही आहे. आता 2 घेऊया. 2 नंतर लगत समसंख्या आहे का? नाही, ते विषम आहे. आता 5 ही समच नाही, त्यामुळे हे घ्यायचंच नाही आपण. तर आपण ह्याच्यापेक्षा पण आणखीन सोपं काय करूया माहिती का आपण? तर या ठिकाणी आपण सुरुवातीला फक्त ज्या समसंख्या आहेत तिला आपण पहिल्यांदा बोल्ड करून घेऊया. ठीक आहे, ज्या समसंख्या आहेत त्याला आपण सुरुवातीला बोल्ड करू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्या संख्येच्या पुढे आणि मागे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, चला इथं 8 एक आहे. 8 ही कशी आहे? समसंख्या. आता बघा, 8 ही आहे समसंख्या. ठीक आहे, यानंतर 8 ही एक झाली समसंख्या. त्यानंतर 2 एक आहे समसंख्या. 6, 4, 2, 8, 2, 6. त्यानंतर 8, 4. 6च्या पुढे संख्या नाही, त्यामुळे ही आपण गृहीत धरणार नाही आहोत. ठीक आहे, चला आता इथे बघूया. ज्या ज्या समसंख्या आहेत तर त्या समसंख्येच्या पुढे आणि मागे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता 8च्या पुढे समसंख्या नाही, त्यामुळे हे पण झालं. 2च्या पुढे पण समसंख्या नाही. 6च्या पुढे समसंख्या आहे 4. आणि अट काय आहे आपली की मागे पण काय पाहिजे? विषम संख्या. त्यामुळे 1 तर आपल्याला ही जोडी मिळालेली आहे, म्हणजे हे एक अंक मिळाला. चला 4 बघा, त्याच्या पुढे सम आहे परंतु मागे विषम नाही, त्यामुळे ही पण येणार नाही. इथे पण ही पण येणार नाही. 2च्या पुढे सम आहे परंतु मागे विषम नाही आहे. 8च्या पुढे सम नाही, त्यामुळे हे पण नाही येणार. 2च्या पुढे सम नाही. त्यानंतर बघा आता हे 6च्या पुढे 8 आहे, म्हणजे ती समसंख्या आहे आणि 6च्या मागे विषम संख्या आहे, म्हणून ही एक जोडी येणार आहे.
त्यानंतर 8 बघा, ज्याच्या पुढे समसंख्या नाही त्यामुळे हे पण सोडून द्या. आता बघा 4, 4च्या पुढे समसंख्या आहे आणि मागे विषम संख्या आहे. बघा किती वेळा झाले, 1 2 आणि 3, असं किती वेळा झालेलं आहे, 3 वेळा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, एक संख्या मालिका दिलेली आहे आणि संख्या मालिकेतील किती संख्या मूळ संख्यांच्या घन संख्या आहेत. तर ज्या संख्या दिल्यात त्यांचं आपण सुरुवातीला घनमूळ घेऊया. पहा आता 512 त्याचं घनमूळ आहे 8, ठीक आहे, 8चा घन आहे हे. त्यानंतर 27 हे 3चं घनमूळ आहे, 3चा घन आहे. ठीक आहे, चला बघा 27 जे आहे ते 3चा घन आहे. त्यानंतर 8 आहे ते 2चा घन आहे. 343 हा बरोबर 7चा घन आहे. त्यानंतर 1 हा 1चाच घन आहे. 729 ही देखील घनसंख्या आहे आणि ती 9चा घन आहे. बघा 10 पर्यंतचे किमान घन तुम्ही पाठ करून ठेवा. आणि 125 हा 5चा घन आहे. 10 पर्यंतचे घन आणि 20 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजेत 5वी स्कॉलरशिपसाठी, ठीक आहे. आता बघा आपल्याला घन मला पाठ होते त्यामुळे हे मी लगेचच इथे लिहू शकले. बरं तुम्हाला घनपाठ नसेल तर तुम्ही हा प्रश्न सोडूनच द्यायला लागेल, बरोबर. मग घनपाठ असल्याचा हा फायदा. आता आपण घन तर काढून घेतल्या. आता प्रश्न विचारलाय की किती संख्या या मूळ संख्यांच्या घनसंख्या आहेत. आता बघा मूळ संख्यांच्या घनसंख्या, आता 8 ही मूळ संख्या आहे का, नाही. त्यामुळे 512 हा मूळ संख्येचा घन आहे का, नाही. आता बघा 3 ही मूळ संख्या आहे, बरोबर, म्हणजे 1 आपल्याला सापडलं, ठीक आहे. म्हणजे हे 27 जे आहे ते 3 या मूळ संख्येचा घन आहे. आता 2 ही मूळ संख्या आहे का, आहे. 2 ही मूळ संख्या आहे, ठीक आहे. म्हणजे 8 पण आपल्याला सापडलं. यानंतर बघा 7 ही मूळ संख्या आहे त्यामुळे 343 हे पण एका मूळ संख्येचा घन आहे. 1 ही मूळ संख्या आहे का, नाही. त्यानंतर बघा 9 ही मूळ संख्या आहे का, नाही. आणि 5 ही काय आहे, मूळ संख्या आहे. म्हणजे किती मूळ संख्येचा 2 नाही ना, हां, किती मूळ संख्यांच्या घनसंख्या या आहेत. तर किती झाल्या बघा, 1 2 3 आणि 4, किती आहेत, 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. पहा या ठिकाणी आपला स्वाध्याय 1.2 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा 1.2 स्वाध्याय इथे संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.3 बघूया. जर कोणाला काही अडचण असेल या बाबतीत किंवा कोणता स्वाध्याय जर तुम्हाला येत नसेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की हा स्वाध्याय सोडवून घ्या, तर आपण तो स्वाध्याय या ठिकाणी व्यवस्थितरित्या सोडवून घेऊ शकतो, ठीक आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता चाचणीच्या सिरीजमध्ये. आणि पुढचा आपला घटक असणार आहे स्वाध्याय 1.3, ठीक आहे. चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.